नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिक मध्ये आपण जे अपूर्णांक आहे अपूर्णांकाचा गुणाकार व भागाकार कॉमन फ्रॅक्शन हे कसं करायचं या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला आपण अपूर्णांकाचा गुणाकार मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने केलं जातं याचं उदाहरण आपण पाहणार आहोत। एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहे। 4/6/2 गुणिले 1/3 हे उदाहरण सोडवताना प्रथमतः आपण जो मिश्र अपूर्णांक आहे त्या मिश्र अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करणे गरजेचं आहे। व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करताना जो छेद आहे छेदाने पूर्णांक संख्येला गुणून अंश त्यात आपण मिळवायचा आहे। 2 8 8 6 14 14/2 गुणिले 1/3 हा आपला गुणाकार आलेला आहे। जर आपल्याला संक्षिप्त ठिकाणी रूप देता येत असेल, तिरकस ठिकाणी संक्षिप्त रूप देता येत असल्यास ते द्यावे, अन्यथा जो अंश आहे अंश आणि छेदाचा आपण गुणाकार करायचा आहे। 14/6 हे या अपूर्णांकाचा गुणाकाराचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे। जे उत्तर आलेलं आहे त्याचं रूपांतर आपल्याला मिश्र अपूर्णांकातही करता येईल। 7×12 आणि 2 14 म्हणजे 2/6 हे उत्तरही आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल। तर अपूर्णांकाचा गुणाकार करताना या पद्धतीने आपण स्टेप्स घ्यायच्या आहे। जर उदाहरणामध्ये तिरकस ठिकाणी जर सारखे अंक येत असतील, समान संख्या येत असतील तर आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप देताना या ठिकाणी 2 2 आपण कॅन्सल करू शकतो। 4 1 4 4 गुणे 8 म्हणजे 2 या प्रश्नाचा गुणाकाराचं उत्तर आपल्याला मिळू शकतं। तर या पद्धतीने आपण अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे। अपूर्णांकाचा भागाकार या प्रकारचं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। अपूर्णांकाचा भागाकार 5/10 भागिले 15/30। तर अपूर्णांकाचा हा भाजक आणि हा भाजक आहे। या ठिकाणी आपल्याला भाजकाचा व्यस्तांक करावा लागेल। भाजकाचा व्यस्तांक करून व्यस्तांक म्हणजेच इन्व्हर्स। भाजकाचा व्यस्तांक करणे म्हणजे छेद अंशाच्या ठिकाणी लिहिले आणि अंश छेदाच्या ठिकाणी लिहिल्यानंतर भागाकाराच्या चिन्हाचं रूपांतर आपलं आपोआप गुणाकाराच्या चिन्हामध्ये होईल। 5/10 गुणिले 3/15। जर आपण या ठिकाणी संक्षिप्त रूप दिलं 5 1 5 5 3 15 10 1 10 10 30 तर अंशाच्या ठिकाणी आपल्याला 1 गुणिले 3 छेद 1 गुणिले 3 बरोबर 3/3 बरोबर 1 हे या प्रश्नाचा आपल्याला या अपूर्णांकाचा भागाकार या ठिकाणी मिळालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार कशा पद्धतीने करायचा आणि अपूर्णांकाचा भागाकार कशा पद्धतीने केला जातो हे बघितलेलं आहे। धन्यवाद।